नमस्कार. श्रुतीज फूड होम मध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत तळणीचे सुके खोबरे आणि गुळाचे मोदक. साहित्य: 1 कप मैदा घेतलेला आहे, मेजरिंग कप्स वापरलेले आहेत इथे, बारीक रवा पाव कप, मीठ चवीनुसार, तूप घेतलेलं आहे साधारण 2 चमचे आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. मैदा आधीच चाळून घेतलेला होता त्यामुळे परातीत डायरेक्ट घेतलेला आहे. रवा घेतलेला आहे. इथे वापरलेला रवा हा बारीक रवा आहे, न भाजताच बारीक रवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण जे 2 चमचे तूप घेतलेलं आहे ते तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. या तुपाचं मोहन इथे घातलेलं आहे. 2 चमचे तुपापैकी साधारण अर्धा चमचा तूप वगळला आहे. मोहन बरोबर झालं आहे का हे बघण्यासाठी हे मिश्रण हाताने दूध न घालताच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणाचा जर घट्ट गोळा होत असेल तर आपण घातलेलं मोहन योग्य आहे असं समजावं. इथे अर्धा चमचा मोहन नाही घातलेला आहे, अर्धा चमचा तूप वगळलेला आहे. त्यानंतर घेतलेल्या 1 कप दुधापैकी पाव कप दूध घातलेलं आहे. दूध जसं लागेल तसं वापरायचं आहे. हळूहळू आवश्यकतेनुसार दूध वापरून मी अशा पद्धतीने हा गोळा मळून घेतलेला आहे. हा गोळा फार सैलही नाही मळायचा आणि जास्त घट्टही नाही मळायचा. जास्त घट्ट मळला तर नंतर रवा फुगून पीठ अजून घट्ट होण्याची शक्यता असते. थोडा तेलाचा हात घेऊन या पिठाला तेल लावलेलं आहे आणि मऊसूद असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी 1 ते 1.5 तास झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवण्यासाठी आपण ओलसर सुती कापडाचाही एखाद्या रुमालाचाही वापर करू शकतो. मी इथे बाउलमध्ये पीठ झाकून ठेवलेलं आहे. आपण घेतलेल्या दुधापैकी साधारण पाव कप दूध शिल्लक राहिलेलं आहे. पीठ चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊ. सारणासाठी 1 कप सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. भाजून थंड करून घ्यायचं आहे सुकं खोबरं. त्याचप्रमाणे 1 चमचा खसखस ती सुद्धा भाजून घेतलेली आहे, कोरडीच भाजून घेतलेली आहे. त्यानंतर आवडीनुसार सुक्या मेव्याची पूड करून घेतलेली आहे. इथे मी काजू आणि बदाम वापरले आहेत. आपण आपल्या आवडीनुसार सुका मेवा घेऊ शकतो. त्यानंतर गूळ अर्धा कप घेतलेला आहे. आपण ज्या मापाने मैदा घेतलेला आहे त्याच मापाने खोबरं घ्यायचं आहे आणि त्याच मापाचं अर्धा कप इथे गूळ घेतलेला आहे. अर्धा चमचा वेलची पावडर वापरलेली आहे. पाव चमचा जायफळ पूड वापरलेली आहे. आता हे मिश्रण आपण हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे. इथे घेतलेला गूळ हा मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर थोडा चॉपर मधून फिरून घेतलेला आहे. आपण गूळ किसून घेतला तरीही चालेल किंवा गुळाची पावडर वापरली तरीही चालेल. गुळाचे थोडेफार खडे आले तर ते असे हाताने मोडून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता साधारण 1.5 तास झालेला आहे. आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे, रवाही फुगलेला आहे. आता आवश्यकता वाटल्यास थोडंसं दूध घेऊन हे पीठ मळायचं. पण इथे माझं पीठ व्यवस्थित मऊ होतं त्यामुळे मी दुधाचा हात लावला नाही. थोडंसं तेल किंवा तूप घ्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे. आता आपण इथे तूप वापरलं तरीही चालेल. पीठ मळताना आपण पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं तेव्हा तेल वापरावं, कारण रेस्ट करताना तूप वापरलं तर तूप थिजतं आणि पीठ अजून घट्ट होण्याची शक्यता असते. आता आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे त्यामुळे आता तुपाचा हात घेऊन आपण या पिठाच्या लाट्या करायच्या आहेत. लाट्या करण्यापूर्वी ही पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मऊसूद पीठ तयार झालेलं असलं पाहिजे. या पिठाला भेगा पडलेल्या नाही पाहिजेत. मळताना 5-6 वेळा असं गोल गोल करून लाटी करून किंवा पोळपाटावर परातीत घेऊन मळून घ्यायचं आहे. या पिठाचे 23 गोळे झालेले आहेत. या लाट्या साधारण एकसारख्या आकाराच्या करायच्या आहेत. यामध्ये साधारण 23 लाट्या मी केलेल्या आहेत. या लाट्यांना असा हाताने लाडवासारखं गोल फिरवून चपटा आकार देऊन ठेवायचा आहे. तूप लावलेलं आहे सगळ्या लाट्यांना आणि त्या व्यवस्थित झाकून ठेवायच्या आहेत. या लाट्या उघड्या राहायला नको, नाहीतर त्या सुकल्यासारख्या होतील आणि आपल्याला लाटताना त्रास होईल. ही लाटी व्यवस्थित मळून घेतलेली आहे. अतिशय मऊसूद पीठ झालेलं आहे. या लाटीचं आता आपल्याला मोदक करण्यासाठी पुरी करून घ्यायची आहे, म्हणजेच ही मोदकाची पारी करून घ्यायची आहे. मोदकाची पारी करताना ती फार जाडही नसावी आणि अतिशय पातळही नसावी, पण पोळीपेक्षा पातळ केलेली असावी.
इथे दाखवल्याप्रमाणे इतकी पातळ आपल्याला मोदकाची पारी करायची आहे। यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा आपण घेतलेल्या सारणातलं सारण भरलेलं आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजू एकत्र घेऊन आपल्याला मोदकाचा आकार देऊन हा मोदक तयार करायचा आहे। मोदकामध्ये सारण भरताना सारण अतिशय कमीही नको किंवा अतिशय जास्तही नको। सारण जास्त झालं तर आपल्याला मोदकाला आकार देताना त्रास होऊ शकतो आणि कमी झालं तर मोदक खाताना ते तितकं चांगलं लागत नाही। अजून एक मोदक दाखवते। मोदकाची पारी ही शक्यतो पातळच असावी म्हणजे मोदक खुसखुशीत होतो। इथे मी सर्व मोदक आधी करून घेणार आहे आणि नंतर तळणार आहे। आपल्यालाही जर असं करायचं असेल तर एक एक मोदक झाल्यावर तो अशा पद्धतीने परातीखाली किंवा बटर पेपरवर झाकण ठेवून आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून मोदक सुकायला नको। हे मोदक करताना एक काळजी अवश्य घ्या, मोदकाच्या लाट्याही सुकायला नकोत आणि आपण तयार केलेले मोदकही सुकायला नको। 21 मोदकांबरोबर 2 करंज्या करण्यासाठी मी इथे मोठी लाटी घेतलेली आहे। ही लाटी सुद्धा अतिशय पातळ अशी लाटून घेतलेली आहे। यामध्ये साधारण 2 चमचे सारण भरलेलं आहे आणि व्यवस्थित मोड घालून घेतलेलं आहे। आता आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत। या आपल्या तयार केलेल्या पिठामध्ये या आकाराचे साधारण 22 मोदक झाले आणि 2 करंज्या झाल्या, म्हणजे इथे दाखवलेलं प्रमाण हे 21 मोदकांसाठी अगदी पुरेसं आहे। मी इथे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे। आपण आपल्या इच्छेनुसार तूप घेतलं तरीही चालेल। तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापलं की नाही हे बघण्यासाठी एक तुकडा टाकून बघायचा। तो पटकन वर आला तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे असं समजावं। मोदक तळायला सोडताना मोदकाची टोकं पुन्हा एकदा व्यवस्थित दाबून मग सोडावीत। अशा पद्धतीने इथे तळताना माझे 1-2 मोदक सुटले। मोदक सुटतात त्याचं कारण म्हणजे आपला मोदक थोडासा वाळलेला असतो। इथे मी मोदक व्यवस्थित झाकून ठेवलेले होते तरी वातावरण कोरडं असल्यामुळे असं झालं। अशा वेळेस काय करावं, आपलं बोट जरा दुधात बुडवून त्या बोटांनी टोकं व्यवस्थित पुन्हा एकदा दाबून घ्यावीत, म्हणजे मोदक सुटत नाहीत। आता मी आपले सर्व मोदक एकसारखे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत। मोदक तळतानाची एक टीप म्हणजे गॅस हा मध्यम आचेवर ठेवावा। मंद आचेवर ठेवलं तर मोदक खुसखुशीत होत नाहीत, तेल जास्त पितात आणि मोठा गॅस असेल तर मोदक फक्त वरूनच भरकन तळले जातात, आतपर्यंत तळले जात नाहीत। त्यामुळे गॅसची आच ही मीडियम ठेवावी आणि मोदक एकसारखे तळून घ्यावेत। इथे आपले मोदक आणि करंज्या छानपैकी असे तळून तयार आहेत। 2 दिवसातच गणेश जयंती येत आहे, तर या गणेश जयंतीला हे मोदक नक्कीच ट्राय करून बघा। खाण्यासाठी अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट असे हे मोदक एकदा नक्की करून पहा आणि कसे वाटले ते कमेंट करून कळवा। इथे एक मोदक तोडून दाखवते, आतून मस्त खुसखुशीत झालेला आहे। अशाच मस्त रेसिपीसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला नक्की सबस्क्राईब